चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण अनोखेलाल मिश्रा तबलावादक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. अनोखेलाल मिश्राजी संगीताच्या क्षेत्रात धूमकेतूप्रमाणे दिसले. त्यांची आभा पसरली आणि प्रकाशमान होत गेले. त्यांनी अनेक एकल गायन तसेच उस्ताद अल्लाउद्दीन खान, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची साथ दिली. त्यांच्या एकल वादनाचा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळेल. त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या राष्ट्रीय संगीत कार्यक्रमासाठी देखील सादरीकरण केले आहे आणि त्यांचा अभिनय व्हॉइस ऑफ अमेरिकेमध्ये देखील प्रदर्शित झालेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यास मदत होऊ शकते. त्यांनी अगदी लहान वयातच गरिबी आणि वंचिताशी लढा दिला आणि आपल्या कौशल्याने भारतीय शास्त्रीय संगीतावर मोठा प्रभाव पाडला आणि त्यांच्या कलाकृतीमुळे त्यांना तबला वादनाचे सम्राट म्हणून लोकप्रिय केले गेले. या संगीतकारांनी त्यांच्या कौशल्याने आणि प्रतिभेने जगभरात भारताचा मान मिळवला. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात जिवंत ठेवण्यास मदत केली आहे. भारतीय संगीतातील त्यांचे योगदान आपण कधीही विसरू नये आणि त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशी आशा करूया. पंडित अनोखेलाल मिश्रा हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे तबलावादक होते. त्यांचा जन्म 1914 मध्ये एक अत्यंत गरीब कुटुंबात झाला. भैरव प्रसाद मिश्रा यांच्या हातून ते तबला शिकले. भैरव प्रसाद मिश्रा यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना वयाच्या 5व्या-6व्या वर्षी राम सहायजींच्या बनारस घराण्यात तबल्याचा विद्यार्थी म्हणून दाखल केले. ते 15 वर्षे तबला शिकले. किशोरावस्थेत त्यांचे आई वडील गेले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. लहानपणी त्यांना गरिबी आणि वंचिततेचा सामना करावा लागला. पंडित अनोखेलाल हे एकल वादक होते आणि त्याचबरोबर एक साथीदारही होते. अनोखेलाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक एकत्र फॅमिली सादर केल्या आणि अनेक प्रसिद्ध संगीतकार आणि शास्त्रीय नर्हकांना संगत दिली. त्यापैकी काही उस्ताद अल्लाउद्दीन खान, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान इत्यादी आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी संपूर्ण भारतात नियमितपणे सादरीकरण केले. ज्यावेळी ऑल इंडिया रेडिओवरील राष्ट्रीय संगीत कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणे प्रतिष्ठेचा विषय होता, त्यावेळी पंडितजींना अनेक वेळा त्यात स्थान मिळाले. 1950च्या दशकाच्या उत्तरात त्यांचे कार्यक्रम व्हॉइस ऑफ अमेरिकाद्वारे देखील प्रसारित केले गेले. त्यांना तबला वादनाचा सम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांचे शिष्य चंद्रनाथ शास्त्री यांनी त्यांच्या वेब लेखात पंडित अनोखेलाल बद्दल लिहिले आहे. त्यांची उपजीविका अगदी साधी होती. त्यांना फक्त तबला वाजवण्याची साधना माहीत होती. तबला वादक क्षमता प्रसाद मिश्रा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे, मी पंडित अनोखेलाल यांच्या शैलीचा फक्त 1/4 भाग वाजवत आहे आणि ते माझ्या नावाचा गौरव करतात. पुढच्या आयुष्यात मी त्यांच्या आवाजाच्या अर्ध्या दर्जाची निर्मिती करेन, मग ते खरोखर मजबूत होतील. तबलावादक सदानंद नैमफैली यांनी त्यांच्या पुस्तकात अनोखेलाल बद्दल लिहिले आहे. संगीतकार म्हणून त्यांच्या कौशल्याव्यतिरिक्त त्यांचे एकत्र वाचन, त्यांच्या उत्कृष्ट तयारी आणि स्वरातील गोडव्याचा पुरावा होते. ते एखाद्या सेलिब्रिटीसारखे वागण्यापेक्षा आणि दिखावा करण्यापेक्षा संयमी आणि सामान्य जीवनशैली राखत असत. ते कधीही स्वतःला प्रसिद्ध करत नव्हते. अनोखेलाल यांचे शिष्य रामजी मिश्रा
महापुरुष मिश्रा, ईश्वरलाल मिश्रा उर्फ लल्लू, छोटेलाल मिश्रा, चंद्रनाथ शास्त्री, राधाकांता नंदी, काशीनाथ मिश्रा मुलगा, बितूत बॅनर्जी, पार्थनाथ शास्त्री, संजय मिश्रा नातू, ललक मिश्रा आणि मिश्रा. उल्लेखनीय शिष्य पंडित छोटेलाल मिश्रा. 1956 मध्ये त्यांना डाव्या पायाच्या गँग्रीनचा त्रास झाला आणि या आजारामुळे 10 मार्च 1958 रोजी 44व्या वर्षी तरुण वयातच त्यांचे निधन झाले. ईश्वरलाल मिश्रा यांचे शिष्य संदीप भट्टाचार्य यांच्या मते पंडित अनोखेलाल हे या पिढीतील आणि भावी पिढ्यांमधील अनेक तबला वादकांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत आणि राहावेत. धन्यवाद.